अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारवाई करत दुधाच्या भेसळीचं रॅकेट राज्यभरात उघडं केलं. त्यातही विशेषतः पुणे जिल्ह्यातील अशा दूध भेसळखोरांना त्यांनी अटक केली, ज्यांनी सामान्य दूध ग्राहकांच्या आयुष्यात माती आणि विष घालवण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या मुलासह जवळपास 10 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी 10 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यामुळे दूध भेसळ प्रकरणाला एक मोठं वळण लागलं असून 11 ऑगस्टपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मंचर येथील दूध भेसळ प्रकरणी मंचर पोलिसांनी तपासाला वेग दिला आणि आतापर्यंत 24 आरोपींना अटक केली आहे. मंचरमधल्या दूध भेसळीचे धागेदोरे दौंड तालुक्यासह जिल्हा आणि जिल्हाबाहेर सोलापूर जिल्ह्यात देखील पसरलेले पाहायला मिळाले. मंचर पोलिसांनी फरार आरोपीपैकी 10 आरोपींना अटक केली असून अटक केलेल्या सर्व 10 आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं 11 ऑगस्ट 2026 पर्यंतची पोलीस कोठडी दिली. या प्रकरणात यापूर्वी 14 आरोपींना अटक करण्यात आली होती. नव्यानं जे आरोपी अटक केलेले आहेत त्यामध्ये पारनेर तालुक्यातल्या शिरापूरचा संतोष बबन मोरे, आंबेगावच्या खडकवाडीचा दत्तात्रय रामदास भागवत, शिरूर तालुक्यातील संवेदनेचा गणेश सुदाम पडवळ, टाकळकरवाडी खेड तालुक्यातला आनंद मारुती पवार, चव्हाणमळा येथील कुलदीप प्रकाश पवळ, आंबेगाव तालुक्यातील चांदोली बुजुर्ग येथील रविराज बबन थोरात, आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील राजेंद्र भगवंत सिनलकर, देऊळगाव सिद्धी तालुका नगर येथील ओंकार पोपट गिरवले, आंबेगाव तालुक्यातील एकलहरेच्या लोंढेमळ्यातील आशिष विठ्ठल लोंढे आणि आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द येथील सतीश महादू वाबळे या अशा 10 जणांना पोलिसांनी नव्यानं अटक केलेली आहे. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 आणि अन्न सुरक्षा व मानके नियम 2011 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या संपूर्ण रॅकेटचा तपास करत असताना भेसळयुक्त दूध कुठून आणले, कोणाला पुरवले आणि त्यामुळे कोणाचा हात आहे याचा छडा लावण्याचं काम हाती घेतलेलं आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या दुधामध्ये विष घालवणाऱ्या या भेसळखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. पोलिसांनी या दृष्टीनं वेगवान तपास करत या आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. अजून भेसळखोरीमध्ये आणखी कोणाचा हात आहे का याचा देखील पोलीस शोध घेत असून येणाऱ्या काळात यातील सत्य बाहेर पडण्याची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह, पुणे.